रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 673. सर्प भुलोन गुंतला नादा, गारुडिये फांदा घातलासे. हिंडवुनी पोट भरी दारोदारी, कोंडुनी पेटारी असे रया. तैसी परी मज झाली पांडुरंगा, गुंतलो तो मीगा सोडवी आता. माझे मज काही नचलेसे झाले, कृपा हे तुझ न करिता. आविसे मीन लाविये लागळी, भक्ष तो गिळी म्हणून या. काढूनी बाहेरी प्राण घेऊ पाहे, तेथे बाप माये कवण रया. पक्षी पिलया पातले आशा, देखो निया फासा गुंते बळे. मरण सायासे नेणे धावोनी वोरसे, जीवित्वा नास झाली बाळे. गोडपणे मासी लिगाडी गुंतली, सापडे फडफडी अधिकाधिक. तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरी निवासा धाव घाली. एक गारुडी साप धरण्याकरिता पुंगी वाजवीत होता. एक सर्प स्वत्वाला विसरून त्या नादाला भुलला आणि तो नाद ऐकण्यातच तल्लीन झाला. हे बघून त्या गारुड्याने फासा घालून त्याला पेटाऱ्यात कोंडले व त्याला दारोदार हिंडवून तो त्यावर पोट भरू लागला. पांडुरंगा, तोच प्रकार माझा झाला आहे. मी संसारात गुंतलो आहे, आता मला सोडव. तुझी कृपा नसल्यामुळे संसारातून निघण्याचे माझे प्रयत्न चालेनासे झाले आहेत. कोळ्याने गळाला लावलेल्या आमिषाने माशांना भुलविलेले असते, पण तो मासा त्याला भक्ष्य समजून तो गळच गिळीत असतो आणि कोळी जेव्हा पाण्याच्या बाहेर काढून त्याचे प्राण घेतो, त्यावेळी त्याला सोडविणारे तेथे कोण त्याचे मायबाप आहेत? एका रानात कपोत आणि कपोती होती. आपली पिले घरट्यात ठेवून ती चारा आणण्याकरिता गेली. तो चारा पिल्लाला द्यावा या आशेने पिल्लाजवळ आली, पण येण्यापूर्वीच एका पारध्याने फासा घालून पिल्लांना पकडले होते आणि त्यातून ती सुटण्याकरिता धडपडत होती. त्यांची केविलवाणी परिस्थिती बघून पिल्लांच्या मोहाने स्वतःच्या मरणाची चिंता न करता ती कपोती धावतच जाळ्यात पडली. कपोत बाहेर सुरक्षित होता, पण त्याने विचार केला की माझी लाडकी मुले आणि प्रिय पत्नी मेल्यानंतर मी एकट्याने जगून काय करावयाचे. असे म्हणून त्यानेही स्त्री पुत्रांच्या मोहाने जाळ्यात उडी टाकली आणि शेवटी स्त्री मुलांसह तो मरण पावला. सारांश: स्त्री पुत्रांचा मोह अनर्थाला कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोडपणाला माशी भुलते आणि गुळावर जाऊन बसते, तोच त्यास चिकटते. उडण्याकरिता ती जो जो पंखांची फडफड करते, तो तो गुळ अधिकाधिक पघळला जाऊन त्याच्या चिकटपणाने ती अडकते. पंढरी निवासा याप्रमाणे माझाही या संसाराच्या आशेने प्राण घेतला आहे, तरी लवकर धावून ये आणि या आशेतून सोडव. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण अर्पणमस्तु.